Namaste friends. Hello. Good morning. Now today we are start our remaining part of chapter second on saying please. आपण आतापर्यंत बघितलं की लेखकाने आपल्याला उदाहरण दिलं होतं की एक लिफ्टमॅन त्या पॅसेंजरशी कसा वागतो आणि त्याला बाहेर फेकतो वगैरे. आपण इथे म्हणतोय की पॅसेंजरची चूक लिफ्टमॅनची चूक आहे, लिफ्टमॅनला दंड होईल, पनिशमेंट होईल. आपला कायदाच तसं सांगतो की आपण एखाद्याला जर दुखावलं असेल तर त्याच्यावरती आपल्याला काय मिळतो? दंड मिळतो. परंतु एक विचार केला तर त्या लिफ्टमॅनने तसं केलं का? की त्याला पण काहीतरी अपेक्षा असेल, एक चांगल्या शब्दांची, कर्टसीज. आणि जर दुसरा विचार केला तर त्या माणसाने तसं का केलं असेल, त्या पॅसेंजरने? तर मग मात्र त्या पॅसेंजरचा पण आपण विचार जर केला तर तो पण घरातनच डिस्टर्ब होऊन आलेला असतो आणि म्हणून तो तशा प्रकारचा वागतो. बट our sympathy goes toward liftman. Now please, page number 16, line number first. While it is true that there is no law that compel us to say please, there is a social practice much older and much more sacred than any law which enjoins us to be civil. जगाच्या पाठीवर असा कुठलाही कायदा नाही की तो सांगतो की तुम्ही कोणाला तरी कृपया, थँक्यू असे कर्टसी, सुसभ्यपणाचे शब्द आहेत त्यांचा वापर करावा. परंतु आपल्याला आपल्या सामाजिक बंधन सांगितलं जातं की आपण एक नागरिक आहोत, सुसज्ज सुजाण नागरिक आहोत. तर याच्यासाठी आपण काही नियम पाळले पाहिजेत, काही सभ्यतेचे जे काही शब्द आहेत ते वापरले पाहिजेत. अँड द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ सिव्हिलिटी इज दॅट वी शुड एक्नॉलेज सर्व्हिस. आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सेवा काय आहे, कोणाकडून सेवा करून घ्यायची आणि कशी करून घ्यायची हे पण तितकंच मानलं पाहिजे. प्लीज अँड थँक्यू आर द स्मॉल चेंज विथ विच वी पे अवर वेज ॲज सोशल बिंग्स. प्लीज आणि थँक्यू हे जे छोटे छोटे शब्द आहेत ज्याच्यातनं आपण काय करू शकतो? सामाजिक बंधन, समाजशीलता निर्माण करू शकतो. दे आर द लिटिल कर्टसीज by which we keep the machine of life oiled and running sweetly. खूप छान उदाहरण आहे. हे जे आहे ना, एक जीवनाच्या ह्या यंत्राला आपण ऑइलिंग करण्यासाठी, जे आपलं जीवन यंत्र आहे सुस्थितीत चालण्यासाठी हे मॅनर्स, गुड मॅनर्स जे आहेत ना त्याचा वापर केला पाहिजे. हे छोटे छोटे शब्द हे ऑइलचं काम करतात जेणेकरून आपलं आयुष्य पुन्हा स्मूथली चाललं पाहिजे. They put our intercourse upon the basis of friendly cooperation and easy give and take instead of on the basis of superiors and dictating to inferiors. खूप सोपी पद्धत आहे. याच्यामुळे आपण एकमेकाला सहकार्याची भावना निर्माण होते. गिव्ह अँड टेक मेथड. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. इन्स्टेड ऑफ आय एम द सुपिरियर, यू आर द इन्फिरियर, डोंट डिक्टेट दिस थिंग्स. मी खूप मोठा आहे, तुम्ही खूप छोटे आहात, किंवा तुमच्यापेक्षा मी तुमचा बॉस आहे, इन दॅट सेन्स. अशा गोष्टी ह्या टाळल्या पाहिजे. इट इज व्हेरी व्हल्गर माइंड दॅट वुड विश टू कमांड वेअर ही कॅन हॅव द सर्व्हिस फॉर आस्किंग. जिथे आपल्याला दुसऱ्याकडून सेवा करून घ्यायची आहे किंवा सेवा मिळवायची आहे अशा ठिकाणी जर आपण सुपिरियर आहोत असं दाखवलं, दॅट इज कॉल्ड व्हल्गर माइंड. खूप थर्ड क्लास लेवलचं माइंड ते असावं असं लेखक म्हणतात. व्हल्गर या शब्दाचा अर्थ होता नीच, ज्याला कुठल्याही प्रकारची सभ्यता नसते. अँड हॅव इट विथ विलिंगनेस अँड गुड फिलिंग इन्स्टेड ऑफ रिसेंटमेंट. आणि आणखी इतकं सगळं, पण काय पाहिजे आपल्याला? राग नको आणि चांगल्या गोष्टी, गुड फिलिंग्स हव्या असतात. बट वन शुड थिंक अबाउट द सर्व्हिस अँड प्लीज think about that persons also, those who are giving service to you. I should like to feature in this connection my friend, the polite conductor. लेखक उदाहरण देतात एका नम्र अशा बस कंडक्टरचं. By this discriminating title, I do not intend to suggest a rebuke to conductors generally. ही टायटल त्यांनी दिलं, पोलाइट कंडक्टर. ते सांगतात की मी जे
नेहमी त्यांना रिव्ह्यू मीन्स क्रिटिसाइज करणे, समीक्षा करणे, प्रत्येक वेळी कंडक्टरला काय बोलणं, चुकीचं बोलणं. On the contrary, I am disposed to think that there are few classes of men who come through the ordeal of very trying calling better than bus conductors do. Difficult or painful experience. असे बरेच लोकांना अनुभव असतात जे कंडक्टर्स. On the contrary, I am disposed to think that there are few classes of men who come through the ordeal of a very trying calling better than bus conductors do. अशा बऱ्याच वाईट गोष्टींचा आपण अनुभव लोकांना आलेला असतो. कंडक्टर्स लोकांपेक्षाही काही भयानक लोक असतात. Here and there you will meet an unpleasant specimen who regards the passenger as his natural enemies, as creature whose chief purpose on the bus is to cheat him, and who can only be kept reasonably honest by a loud voice and aggressive manner. त्या बस कंडक्टरच्या बाबतीत असा गैरसमज आहे की हा एक आपला नॅचरल एनिमी आहे, निसर्गतः शत्रू आहे आणि आपल्याला सतवण्यासाठीच इथे असतो, उंच आवाजात बोलणार वगैरे. आय फॅन्सी द पब्लिक ओज मच टू द अंडरग्राउंड रेल्वे कंपनी which also runs the buses for insisting on a certain standard of civility in the servants and taking care that standard is observed. In the doing this not only makes things pleasant for traveling public but performs an important social service. अजून लेखक आपल्याला उदाहरण देतात की हे सामाजिक सेवा आहे, ट्रॅव्हलिंग पब्लिक जे आहे ना, बट इट परफॉर्म्स अन इम्पॉर्टंट सोशल सर्व्हिस. की एक रेल्वे कंपनीचं पण, अंडरग्राउंड रेल्वे कंपनी, त्याचं पण एक्झाम्पल देतात. रियर टाइप, but this type rear than it used to be. I fancy the public owes much to the underground railway company, which also runs the buses. आता तेच एक्झाम्पल त्यांनी कंटिन्यू पुढच्या पॅराग्राफला केलेलं आहे, बघूया बरं. It is not therefore with any feelings of unfriendliness to conductors as a class that I pay a tribute to a particular member of that class. I first became conscious of his existence one day when I jumped onto a bus and found that I had left home without any money in my pocket. Everyone has had the experience and knows the feeling, the mixed feeling which the discovery arouses. You are annoyed because you look like a fool at the best and like a knave at the worst. You would not be at all surprised if the conductor eyed you coldly as much as you to say, yes, I know that stale old trick. No, then off you get. And आता लेखक सांगतात की प्रत्येक व्यक्ती तसा वाईट असतो किंवा चांगला असतो, याच्यातलं एक उदाहरण त्यांनी दिलेले. एके दिवशी लेखकांवरती जो प्रसंग ओढवला होता त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. प्रवास करण्यासाठी ते घरातनं बाहेर पडले आणि पैशांचं जे पॉकेट आहे किंवा पैसे मात्र घरी विसरले आणि बसमध्ये तर गेले. बसमध्ये चढल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्याकडे आता तिकिटाचे पैसे नाहीत. मग ह्या जगातला सगळ्यात मूर्ख माणूस मीच, असा त्यांना स्वतःविषयी आणि त्या फिलिंग असतात. आणि जर समजा खरंच प्रवास करताना पाकिट मारलं गेलं असेल, पडलं असेल वगैरे या गोष्टी असतातच. परंतु त्या लेखकाला ज्यावेळेस कळलं की माझं पाकिट घरी राहिलं आणि मला मात्र तिथे बिना पैशाचा प्रवास करायचा आहे आणि हे जर मी कंडक्टरला सांगितलं तर तो मात्र 100% म्हणेल ह्या नेहमीच्या ट्रिक आहेत, मला माहिती आहे, या जुन्याच पद्धती आहेत, पैसे नाहीत, पाकिट हरवलं वगैरे ह्या गोष्टी तुम्ही म्हणाल आणि त्या प्रकारे तो तुम्हाला काय करेल, अगदी शांततेने सांगेल ह्या नेहमीच्या गोष्टी, तुमच्याकडे पैसे नसावे, तुमचं पाकिट घरी राहिलं, या गोष्टी बघून तो काय करेल, तुम्हाला रीतसर गाडीच्या खाली
उतरून देईल बसच्या खाली. And even if the conductor is good fellow and lets you down easily, you are faced with the unnecessity of going back and the inconvenience perhaps of missing your train or your engagement. तो चांगला असेल, तो गाडी थांबवून तुम्हाला उतरून देईल, परंतु तुम्ही त्यामुळे जे मिस केलेलं असेल ते मात्र ट्रेन मिस झाली असेल, एंगेजमेंट मिस झाले, खूपच अपरिहार्य इनकन्व्हिनियन्स तुमच्यासाठी होऊन जातं. Having searched my pockets in vain for stray coppers and having found I was utterly penniless, I told the conductor with an as honest a face as I could assume that I couldn't pay the fare and must go back for money. Oh, you needn't go get off. That's all right, said he. All right, said I, but I haven't a copper on me. Oh, I will book you through, he replied. Where the way want to go? Where do you want to go? And he handled his bundle of tickets with the air of a man who was prepared to give me a ticket for anywhere from the bank to Hong Kong. I said it was very kind of him and told him where I wanted to go, and as he gave me a ticket, I said, but where shall I send the fare? Oh, you will see me someday, all right, he said cheerfully. He turned to go, and then luckily my fingers still wandering in the corner of my pockets lightened on a shilling, and the account was squared. But that fact did not lessen the glow of pleasure which so good-natured an action had given me. त्यांना माहिती होतं आपल्याकडे पैसे नाहीयेत आणि आता बसमधून खाली उतरावं लागेल, परंतु जितकं प्रामाणिकपणे त्यांना सांगता आलं, त्यांनी अगदी हात जोडून त्यांना नम्रपणे सांगितलं की माझ्याकडे आता पैसे नाहीयेत, मी तुम्हाला पैसे देऊ शकत नाहीये, तर कृपया मला गाडीच्या खाली उतरून द्यावं. परंतु कंडक्टर अगदी प्रेमाने सांगतात, ओ यू डिडंट गेट ऑफ, दॅट्स ऑल राईट, तुम्हाला उतरण्याची गरज नाही, थांबा, आय विल बुक युअर तिकीट, मी बुक करतो तुमचं तिकीट, मी तुमचं तिकीट, तुम्हाला कुठे जायचं ते सांगा. आणि त्यांनी अतिशय प्रेमाने सांगितलं, त्यांचं तिकीट बुक केलं, त्यांच्या हातात तिकीट दिलं, आणि ते लेखक म्हटले की माझ्याकडे तुम्हाला कॉपर, म्हणजे आय डोंट हॅव कॉपर, माझ्याकडे पैसे नाहीत द्यायला, मग माझे पैसे तुम्हाला कसे पाठवू. तरी कंडक्टर म्हटले याची गरज नाही, जेव्हा पुढे तुमची माझी भेट होईल तेव्हा द्या, त्यासाठी टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि त्यांनी पुन्हा त्यांच्या कामाला सुरुवात केली कंडक्टरने. आणि बघा, त्यांचा खिशामध्ये हात चाळतच होते ते, माझे पैसे वगैरे त्यांना सापडले सुद्धा, परंतु अगदी ही सेट चेअरफुली, कोण बोललो होतं, कंडक्टर बोललो होता, आणि त्याला खिशा अकाउंट वॉज स्क्वाड, परंतु त्या पैसे सापडण्यापेक्षा किंवा पैसे देण्यापेक्षा जे अतिशय चांगल्या मॅनर्सने ते बोलले होते, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद द्विगुणित झालेला होता. A few days after, my most sensitive toe was trampled on rather heavily as I sat reading on the top of a bus. I looked up with some anger and more agony and saw my friend of the cheerful countenance. Sorry, sir, he said. I know these are heavy boots. Got them because my own feet get trod on so much, and now I am treading on other people's. Hope I didn't hurt you, sir. He had hurt me, but he was so nice about it, I assured him he hadn't. After this, I began to observe him whenever I boarded his bus, and found a curious pleasure in the constant good nature of his bearing. He seemed to have an inexhaustible fund of patience and a gift of making his passenger comfortable. I noticed that if it was raining, he would run up the stair to give someone the tip that there was room inside. With old people, he was as considerate as a son, and with children as solicitous as a father. He had eventually a particularly warm place in his heart for young people, and always indulged
in some merry jest with them. If he had a blind man on board, it was not enough to sit him down safely on the pavement. He would call to Bill. एके दिवशी तोच कंडक्टर आणि पुन्हा बसचा प्रवास. लेखक बसचा प्रवास करत असताना वरती न्यूजपेपर वाचत होते आणि त्यांच्या पायावर कोणीतरी हेवी बूट ठेवला. त्यांचा बोट दुखावला गेला. परंतु जेव्हा त्यांनी वरती बघितलं रागाने, पण तोच कंडक्टर त्यांच्या समोर उभा होता अगदी प्रेमाने आणि सांगितलं, सॉरी सर, माझ्यामुळे तुमचा पाय दुखवला असेल, परंतु मला माफ करा की मला या गर्दीत एवढ्या याच्यात 100% तुम्हाला इजा झाली असेल, परंतु त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. अशा प्रकारे त्यांना बघितल्यानंतर पुन्हा लेखकाला वाटलं, लेखकाला वेदना होत होत्या, परंतु बोलणं मात्र प्रामाणिक चांगलं होतं, त्यामुळे त्यांचं दुखणं पण काय झालं, कमी झालं. आणि अगदी तो कंडक्टर असा दाखवलेला आहे की तो प्रत्येकाला हेल्पफुल, मदत करणारा, अगदी पित्यासारखी, सॉलिटिस ॲज अ फादर, केअरिंग ऑर कन्सर्न अबाउट ॲज अ फादर. त्याचबरोबर एखादा अंध व्यक्ती आला, त्याला सुद्धा तो तशाच प्रकारची मदत करत होता. नाउ अप टू दिस वी हॅव फिनिश्ड पेज नंबर 17. नाउ रिमेनिंग पार्ट, पेज नंबर 18 and 19 will be next lecture. Thank you very much. Stay home, stay safe, study hard. Best of luck.